वेलकम टू आवर चॅनल महाटेक अकॅडमी आणि सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एक्सपेक्ट टेंटेटिव्ह रिझल्ट डेट आणि अकॅडमिक कॅलेंडर फॉर द इयर 2025 अँड 26. ओके, सो फायनली एम एस बी टीने टेंटेटिव्ह डेट डिक्लेअर केलेली आहे एम एस बी टी समर 2025 एक्झामिनेशन रिझल्टसाठी. ओके, आणि एक्सपेक्टेड डेट असणार आहे 24 जून, राईट. 24 जूनला हा तुमचा रिझल्ट लागणार आहे, किंवा त्याआधी 1-2 दिवसांना सुद्धा लागू शकतो. पण जी टेंटेटिव्ह डेट आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती. सो लवकरच रिझल्ट लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल लिंक सुद्धा तुम्ही या साईटवरून क्लिक करून तुम्ही जाऊ शकता, राईट. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत डिटेल अकॅडमिक कॅलेंडर फॉर द इयर ऑफ 25-26. ओके, तर चला स्टार्ट करूया. त्याआधी रिझल्ट डेटचं इम्पॉर्टंट अपडेट्स होतं की 24 जूनला तुमचा रिझल्ट लागणार आहे. ओके, MSBTचा डिटेल अकॅडमिक कॅलेंडर फॉर द इयर 2025 अँड 26. ओके, सो फर्स्ट टाइम सर्व ब्रांचसाठी, सर्व सेमिस्टरसाठी यावेळेस सर्वांना के स्कीम असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जी लास्ट तुमची बॅच होती ती शेवटची बॅच होती आय स्कीमची. यानंतर सर्व बॅचेसना के स्कीम मॅन्डेटरी असणार आहे. तर चला आपण बघूया. फर्स्ट तुम्हाला MSBTचं अकॅडमिक कॅलेंडर कसं डाउनलोड करायचं आहे. गुगल लिंक आणि इथे सर्च करा MSBTE.ac.in. ओके, त्यानंतर इंटर केल्यानंतर तुम्हाला ही साईट ओपन होईल आणि यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल AY 2025-26 अकॅडमिक कॅलेंडर, राईट. यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते इझिली डाउनलोड करू शकता. ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही हे डिटेल अकॅडमिक कॅलेंडर डाउनलोड करू शकता, राईट. तर आता आपण डिटेल अनालिसिस बघूया की तुमचं सेमिस्टर कधीपासून स्टार्ट होणार आहे, फर्स्ट युनिट टेस्ट कधी असणार आहे आणि फायनल सेमिस्टर कधी असणार आहे, राईट. सो चला तर डिटेलमध्ये बघूया. 2025 आणि 26 साठी जे विद्यार्थी 2025ला फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन घेत आहे, फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन घेत आहेत, राईट. तर यामध्ये काय असतं की ऑड आणि इव्हन सेमिस्टर. तर इकडे दोन आहेत, एक आहे ऑड सेमिस्टर आणि दुसरा आहे इव्हन सेमिस्टर. तर ऑड सेमिस्टर कोणते आहेत? फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ, राईट. हे झाले तुमचे ऑड सेमिस्टर. यासाठी तुमचं जे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते जनरली स्टार्ट होतं जुलैपासून, एक्सेप्ट फर्स्ट इयर, कारण ॲडमिशन प्रोसेससाठी काही वेळ लागतो. त्यामुळे फर्स्ट इयरचे जे क्लासेस आहेत थोडेसे उशिरा चालू होतात. आणि त्यानंतर सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर, राईट. हे जे आहेत हे आहेत तुमचे इव्हन सेमिस्टर. ओके, हे जनरली स्टार्ट होतात जानेवारीमध्ये, राईट. तर हे आज आपण बघणार आहोत. फक्त ऑड सेमिस्टरचा तुमचा अकॅडमिक कॅलेंडर बघणार आहोत. तर बघा, अकॅडमिक टर्म, जी तुमची अकॅडमिक टर्म असणार आहे, टोटल ड्युरेशन तुमच्या या सेमिस्टरचा, तो असणार आहे 1 जुलै टू 17 ऑक्टोबर. ओके, या टर्म्समध्ये तुमचा हा सेमिस्टर असणार आहे आणि हे ॲप्लिकेबल असणार आहे थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरसाठी, राईट. फर्स्ट सेमिस्टरसाठी थोडंसं उशिरा चालू होणार आहे. का? कारण तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी. त्यानंतर जे पण नवीन विद्यार्थी आहेत जे यावर्षी डिप्लोमाला ॲडमिशन घेणार आहे, तर त्यांचे जे एक्सपेक्टेड डेट आहे अकॅडमिक कॅलेंडरची, ती 17 जुलैपासून स्टार्ट होणार आहे. थोडंफार चेंज होऊ शकतं त्याच्यामध्ये, डिपेंड्स ऑन द ॲडमिशन प्रोसिजर किंवा अजून काही गोष्टी असतात, राईट. बट थर्ड आणि फिफ्थसाठी हा 1 जुलैपासून तुमचे कॉलेज स्टार्ट होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 युनिट टेस्ट असतात. त्या 2 युनिट टेस्ट तुम्हाला कंपल्सरी द्याव्या लागतात. तर ऑड सेमिस्टरसाठी फर्स्ट जी क्लास टेस्ट असणार आहे तुमची, राईट, ती क्लास टेस्ट असणार आहे 11 to 13 ऑगस्ट. ओके, सो जुलैमध्ये सेमिस्टर स्टार्ट झाल्यानंतर 1.5 महिन्याने तुम्हाला तुमची फर्स्ट क्लास टेस्ट द्यायची आहे, राईट. सो जे पण फिफ्थ सेमिस्टरचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे की त्यांना लगेच स्टडी स्टार्ट करावा लागेल, कारण युनिट टेस्टसुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, हाऊ टू गेट 90% मार्क्स इन डिप्लोमा फिफ्थ सेमिस्टर. ओके, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट जी असणार आहे, राईट, सेकंड क्लास टेस्ट तुमची असणार आहे 13 to 15 ऑक्टोबर, राईट. हे झालं थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरसाठी. आणि जे फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट टाईम MSBT पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेणार आहे त्यांची जी फर्स्ट क्लास टेस्ट असणार आहे ती असणार आहे 8 to 10 सप्टेंबरच्या मध्ये. आणि सेकंड क्लास टेस्ट असणार आहे 13 to 15 ऑक्टोबरच्या मध्ये, राईट. सो हे झालं अकॅडमिक टर्म असणार आहे तुमची 1 जुलै टू 17 ऑक्टोबर फॉर थर्ड अँड फिफ्थ सेमिस्टर, अँड 17 जुलै टू 17 ऑक्टोबर फॉर फर्स्ट सेमिस्टर स्टुडंट्स. ओके,
त्यानंतर हा ॲक्चुअली मोस्ट ऑफ द स्टुडंटचा हा सेमिस्टर पॅटर्न आहे. ओके. इयरली पॅटर्नसाठी सेपरेट अकॅडमिक कॅलेंडर आहे. तर आपण फक्त सेमिस्टर पॅटर्न बघणार आहोत ॲज पर युअर केस स्कीम, राइट? त्यानंतर फिलिंग एक्झामिनेशन फॉर्म, राइट? तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सेमिस्टरच्या एक्झामसाठी तुम्हाला एक एक्झामिनेशन फॉर्म फिल करावा लागतो आणि काही फीस पेमेंट करावं लागतं, राइट? सो फॉर फर्स्ट इयर स्टुडंट ज्यांनी यावेळेस ॲडमिशन घेतले त्यांच्यासाठी जी एक्झाम फॉर्म फिल करायची डेट असणार आहे कॅन्डिडेट फीलची, ती असणार आहे 13 to 15 सप्टेंबर, राइट? आणि जे विद्यार्थी 3rd आणि 5th सेमिस्टरला आहे त्यांच्यासाठी डेट असणार आहे 1st to 11 सप्टेंबर, राइट? म्हणजे 11 टू सप्टेंबर महिन्यात तुम्हाला एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट फीसाठी काही टाईमलाईन असेल आणि आर-बी-टी कन्फर्मसाठी. ओके. सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, इम्पॉर्टंट डेट्स. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आहे प्रॅक्टिकल एक्झाम, थेअरी एक्झाम आणि तुमचा रिझल्ट, राइट? या 3 गोष्टी. तर प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे 28 ऑक्टोबर टू 6 नोव्हेंबर. या ड्युरेशनमध्ये 3rd आणि 5th सेमिस्टरच्या एक्झाम होतील आणि फर्स्ट सेमिस्टरच्या सुद्धा, राइट? पूर्ण ऑड सेमिस्टरच्या ज्या एक्झाम असणार आहेत त्या 28 ऑक्टोबर टू 6 नोव्हेंबर या ड्युरेशनमध्ये होतील. तुम्हाला आधी एक टेंटेटिव्ह टाईम टेबल येईल एक्झामचा, त्यानंतर फायनल टाईम टेबल येईल. त्यानंतर तुम्ही तो MSBTच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन टाईम टेबल डाउनलोड करू शकता. त्यानंतर थेअरी एक्झामचा जो टाईम असणार आहे तो असणार आहे 11 नोव्हेंबर टू 3rd डिसेंबर, राइट? या कालावधीमध्ये तुमच्या जे फायनल थेअरी एक्झाम आहेत त्या कंडक्ट होणार आहेत फॉर ऑड सेमिस्टर, राइट? आणि जानेवारीच्या 2nd वीकमध्ये ही टेंटेटिव्ह डेट तुम्हाला दिलेली असती की या टायमाला तुमचा काय होईल, रिझल्ट लागेल. ओके. सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सेमिस्टर स्टार्ट कधी होतंय, थेअरी एक्झाम कधी असणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी असणार आहे आणि प्रत्येक एक्झाम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. स्पेशली जे फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत त्यांना इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी खूप सारे पर्सेंटेज चांगले मार्क्स स्कोअर करायचे असतील तर त्यांना पूर्ण गोष्टीवरती फोकस करावा लागेल. ओके. आणि या डेट्समध्ये थोडंफार 1-2 दिवस चेंज होऊ शकतो, बट ऑलमोस्ट हाच पॅटर्न सर्व इन्स्टिट्यूट फॉलो करतात. राइट? त्यानंतर जर इव्हन सेमिस्टर बघितलं तुम्ही, तर इव्हन सेमिस्टर तुमचं स्टार्ट होईल अगेन फ्रॉम 15 डिसेंबर, राइट? म्हणजे मध्ये तुम्हाला एक 10-12 दिवस सुट्टे असतील, राइट? जसं आपण बघितलं की तुमच्या ऑड सेमिस्टरची जी एक्झाम आहे, राइट? ती तुमची एक्झाम 3rd डिसेंबरला संपणार आहे, राइट? आणि त्यानंतर जे इव्हन सेमिस्टर आहे, ते तुमचं स्टार्ट होणार 15 डिसेंबरला. म्हणजे 2 सेमिस्टरच्या मध्ये तुम्ही एक 7-8 दिवसाचा गॅप घेऊ शकता, 10 दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा तुमचं नेक्स्ट सेमिस्टर स्टार्ट होईल आणि पुन्हा मग त्या इव्हन सेमिस्टरसाठी युनिट क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2, त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम आणि थेअरी एक्झाम असा पॅटर्न असतो, राइट? सो हे डिटेल कॅलेंडर आहे. तुम्ही MSBTच्या ऑफिशियल साईटवर जाऊन डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करायचं आहे msbt.ac.in किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे अकॅडमिक कॅलेंडर डाउनलोड करू शकता किंवा आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा. ग्रुपवरती सुद्धा तुम्हाला हे अकॅडमिक कॅलेंडर डिटेलमध्ये तुम्ही अॅनलाईज करू शकता. ओके. सो अजून तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. प्लस खास फायनल इयरच्या स्टुडंटसाठी जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा बघायला विसरू नका. आणि हो, अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक यू.